क्या बात आहे. शेवटचं षटक नक्कीच 3 चेंडू आणि 2 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याबद्दल चेतनदादा लोदवाल यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राईज मंगेशसाठी हे पारितोषिक येत आहे 500 रुपयांचं. रुपेश बासरे आपण देखील या, आपल्याला झेलसाठी पारितोषिक आहे. चेतनदादा लोदवाल यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राईज. उत्कृष्ट झेल पकडला, कपिल देवची आठवण करून दिली. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये असा झेल पकडला होता. रुपेश बासरेने त्याची आठवण करून दिली. कल्याण आपण या दादा, 1 मिनिट. शेवटच्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचला स्मार्ट वॉच देखील आहे. सुपर सिंग बालोत मामा यांच्याकडून हे पारितोषिक आहे. समारंभ देखील सुरू करूया. त्याआधी संघाने विनंती असेल, कारण की 4 संघांसाठी पारितोषिक आहेत. त्यामुळे विनंती असेल आणि बघा कोणताही प्रेक्षक इथे जर जेवण नसेल तर जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. तर आयोजक सन्माननीय राहुलदादा महेर असतील, गोपीजी नांगलोत असतील आणि रामधन दुलत असतील, या 3 मान्यवरांसाठी आणि ऑनली खिलाडी ग्रुप टिटवाला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की त्यांनी हे यशस्वी आयोजन करून दाखवलेलं आहे. या पाठीमागे तब्बल 2 ते 3 महिने त्यांनी अथक परिश्रम घेतले, दिवस रात्र एक केली टिटवाला प्रीमियर लीगसाठी आणि त्यांनी ही स्पर्धा साकार करून दाखवली आहे. एकदा त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार आल्या. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि सुपर सिंग
बालोत मामा यांच्याकडून स्मार्ट वॉच आहे आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील आहे आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने शेवटच्या षटकामध्ये धावा देखील डिफेंड केल्या 8 आणि अप्रतिम झेल देखील पकडला रुपेश बासरे अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॉलर हे पारितोषिक आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आहे आणि बेस्ट बॉलरसाठी ब्युटिफुल ट्रॉफी ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट घेतलेत. संघ आहे रॉयल स्टार आणि खेळाडू आहे रॉयल स्टार एक्सप्रेस गोलंदाज परमेश्वर सिहरे. या स्पर्धेमधील टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 मधील बेस्ट बॉलर. 2100 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. मदन सिंग नांगलोत यांच्याकडून 2100 रुपये देखील आहेत. मदन सिंग नांगलोत साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक आणि ट्रॉफी देखील आहे. ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. 2100 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. परमेश्वर खूप चांगली गोलंदाजी केली. नक्कीच परमेश्वरची जी ॲक्शन आहे ती नक्कीच आठवण करून देते जसप्रीत बुमराची. एकदा जोरदार टाळ्या परमेश्वरसाठी. आणि मुंबई पोलीस देखील आहेत परमेश्वर. येस मुंबई पोलीस देखील आहेत. आणि बेस्ट बॉलरसाठी मेडल देखील आहे. अभिनंदन परमेश्वर. परमेश्वर आपण या 1 मिनिट आपण चर्चा देखील करूया. परमेश्वरशी थोडंसं बोलूया. परमेश्वर आपण या 1 मिनिट व्यासपीठावरती. क्या बात आहे. 500 रुपये आहेत राहुलजी पवार यांच्याकडून हे 500 रुपये परमेश्वरसाठी. परमेश्वर आपण या 1 मिनिट आपण परमेश्वरशी थोडीशी चर्चा करूया कारण की टिटवाला प्रीमियर लीग एक चांगलं व्यासपीठ आहे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि यस BMCचे जे सुरक्षा रक्षक आहेत परमेश्वर अभिनंदन. कसं वाटतंय बेस्ट बॉलर हे पारितोषिक मिळत आहे टिटवाला प्रीमियर लीगमध्ये? खूप छान प्रकारे ही स्पर्धा आयोजित झाली होती आणि त्या स्पर्धेचे 2 महिन्यापासून जी मेहनत होती खरोखर सगळे खेळाडू एक चांगल्या प्रकारे खेळले आणि सगळ्याच मॅचेस खूप चांगल्या प्रकारे झाले. पण थोडीशी आमचं काही बॅड लक झाले त्यामुळे आम्ही फायनलपर्यंत गेलोय पण आम्ही फायनल येऊन नाही झालो. तर नक्कीच शुभेच्छा असतील ते म्हणजेच पुढील स्पर्धेसाठी. हा होता या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर. एकदा जोरदार आले परमेश्वरसाठी. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 44 षटकारांची आतिषबाजी केली आहे. तब्बल 118 धावा बनवल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संघ आहे राणा सिंग फायटर आणि खेळाडू आहे राणा सिंग फायटर या टीमची रन मशीन सज्जन जोनवाल. या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन. 2100 रुपयांची बॅट देखील आहे. गजानन मारंग यांच्याकडून ही बॅट आहे आणि मेडल देखील आहे आणि ट्रॉफी देखील आहे. मेडल देखील आहे. प्रीतमजी राजपूत यांना विनंती असेल धरमदादा आपण देखील या पुढे. आपण देखील या. सर्व मान्यवरांना विनंती असेल नक्कीच भरतदादा असतील भरतदादा परदेशी आपण देखील या. देवसिंग जगरवाल साहेब आपण देखील या. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक. सज्जन आपण या व्यासपीठावरती आपण थोडीशी चर्चा करूया. सज्जन यांच्याशी देखील. औरंगाबाद पोलीस आहेत अर्थातच छत्रपती संभाजीनगर पोलीस आहेत. दादा आपण या व्यासपीठावरती आपण थोडीशी चर्चा करूया कारण की खूपच बिझी असतात परंतु ते वेळ काढतात क्रिकेटसाठी आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक मिळत आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर या टिटवाला शहरामध्ये
काँक्रीटची जंगलं उभी होत आहेत, त्यामुळे मैदानं नाही आहेत, अनेक संघांना मैदानं नाही आहेत आणि हे मैदान उपलब्ध झालं रुपेश बासरे यांच्यामुळे. आणि या मैदानावरती टिटवाला प्रीमियर लीगमध्ये आपल्याला उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मिळतं आहे. कसं वाटतंय? कारण तर मी राहुल भाई आणि पूर्ण टीमचं धन्यवाद करतो, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली या ग्राउंड बनवण्यासाठी. आणि आम्हाला, कारण मी ह्या ग्राउंडवर 10 वर्ष खेळलेलो आहे आधी पण, आणि राहुल भाईंनी त्यांनी आम्हाला संधी दिली या ठिकाणी खेळण्याची, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार करतो मी, आभार मानतो. आणि मॅचेस तर खूप खूप चांगल्या झाल्या आणि खूप मजा आली. असंच सतत आम्ही खेळायला येऊ. धन्यवाद. दादा, नक्कीच एक प्रश्न, ही स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, फलंदाज देखील याचा फायदा घेतला आणि गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली, या खेळपट्टीबद्दल काय म्हणणं असेल? कारण खेळपट्टी तर खूप चांगल्या पद्धतीची बनवलेली होती, त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत, रात्रीसुद्धा ते या ठिकाणी थांबून खेळपट्टी बनवली, त्याच्यासाठी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि टिटवाला प्रीमियर लीग ही संकल्पना कशी वाटली? कारण की सर्व जे तुमचे कर्मचारी आहेत, सहकारी आहेत, ते दूरवरून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी, 2 दिवस एकत्र आलेले आहेत. हाच एक उद्दिष्ट आहे. राहुलदादा महेर असतील, गोपीदादा असतील, त्यानंतर रामधनदादा असतील, यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की 2 दिवस हे सर्व एकत्र यावे, यासाठी हा प्रयत्न आहे. या प्रयत्नाबद्दल काय म्हणणं असेल? कारण सांगायचं म्हटलं तर त्यांनी मेहनत घेतली आणि आपले पूर्ण जे मुंबई शहरामध्ये सर्व्हिससाठी आहे ते कमीत कमी 2 दिवसामध्ये पूर्ण एकखट्टी जमा व्हावं आणि सर्व आपल्याला ओळख व्हावी एकमेकाशी, त्या या हिशोबाने ते ट्रॉफी ठेवण्यात आली होती. कारण 3 सीझन या ठिकाणी आता पूर्ण संपले, त्याच्यासाठी आपण राजपूत समाज एकत्र यावा आणि गाठीभेटी व्हावा, याच्यासाठी. तर नक्कीच शुभेच्छा असतील. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी 2 दिवस फक्त आणि फक्त राजपूत समाजासाठी. एकदा जोरदार टाळ्या. राहुलदादा मेहरे असतील, गोपीदादा नांगलोत असतील आणि रामधनदादा दुलत असतील. यानंतर आपण देऊया 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि या स्पर्धेमध्ये 4था क्रमांक पटकावलाय किंग्स 11 या टीमने. किंग्स 11 या टीमसाठी 3,333 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. या स्पर्धेमधील आपण देऊया 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. किंग्स 11 संघ आपण या. आपल्यासाठी रोख रक्कम 3,333 रुपयांचं पारितोषिक आहे. रुपेश बासरे यांच्याकडून हे पारितोषिक लाभलेलं आहे. आणि रुपेश आपण या. यस रुपेश आपण या, जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि उद्योजक देखील आहेत आणि महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव रुपेश बासरे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. अभिनंदन किंग्स 11. खूप चांगली संकल्पना. दारासिंग बमनावत साहेबांचा संघ होता, जो संघ ठरला आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. अभिनंदन किंग्स 11. त्यानंतर आपण देऊया 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 5,555 रुपये. देवसिंग जगरवाल साहेब आणि शांतीलाल सुलाने साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. रोख रक्कम 5,555
555 रुपये आणि त्यांना विनंती असेल आपण या देवगिरी एक्सप्रेस या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ पंचांचा इथे आपण सन्मान करूया। दोन्ही पंच या, पंच असतील आमचे गुणलेखक असतील, आमचे समालोचक मित्र असतील, टेन क्रिक आणि डीजे मास्टर असतील, मंडप डेकोरेशन असेल, या सर्वांचा इथे आपण सन्मान करूया। सर्वांनी या, एकेकाने या, लवकर या थोडंसं, कारण की अंधार होत चाललेला आहे। राजेश साळवी असतील, आमचे ऑफिशियल पंच कृष्णा केणे सर आपण देखील या, त्यानंतर टेन क्रिकचे कोणी सहकारी आपण देखील या, आणि मंडप डेकोरेशन आणि डीजे मास्टर प्रथम चव्हाण आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल। सर्वांचा इथे आपण सन्मान करूया। प्रथम आपण सन्मान करूया जे आमचे ऑफिशियल आहेत त्यांचं इथे आहे आपण सन्मान करूया। आमचे पंच आहेत, दादा या आपण लवकर या, कारण की अंधार होत चाललेला आहे। राजेश साळवी देखील आहेत, राहुल दादा महेर यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण जे आमचे ऑफिशियल आहेत गेली 2 दिवस खूप चांगली पंचांची कामगिरी केली आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। त्यानंतर राजेश साळवी यांचा देखील सन्मान करूया। राजेश साळवी आपण देखील या, या सर्वांचा इथे आपण शुभ सन्मान करूया। राजेश साळवी आपण देखील या। देवसिंग जगरवाल साहेब आणि राहुल दादा महेर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। प्रथम चव्हाण आपण देखील या, आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं आणि सुंदर समालोचन शेरो शायरी के किंग आहेत प्रथम चव्हाण यांचा इथे आपण सन्मान करूया। राहुल दादा महेर यांच्या शुभ हस्ते टेन क्रिकचा इथे आपण सन्मान करूया। टेन क्रिकचे मेंबर आपण देखील या, यस टेन क्रिकचा इथे आपण सन्मान करूया। टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं, घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली। टेन क्रिकसाठी एकदा जोरदार टाळ्या दारासिंग बमनवत आणि चेतनदादा लोदवाल यांच्या शुभ हस्ते आपण टेन क्रिकचा आणि सुपरसिंग बालोद मामा यांच्या शुभ हस्ते आपण करूया टेन क्रिकचा हा विशेष सन्मान, ज्याने ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली। खास करून छत्रपती संभाजीनगर असेल या विभागातून या जिल्ह्यामधून ही स्पर्धा पाहिली गेली आणि क्रिक हिरोज साठी ज्यांनी मेहनत घेतली कल्याण सिंग यांचा इथे आपण सन्मान करूया। राहुल दादा महेर आणि रामधन दुलत आणि गोपी नांगलोत या 3 प्रमुख आयोजकांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। रामधन दुलत असतील, राहुल दादा महेर असतील आणि गोपी दादा नांगलोत या त्रिमूर्तीच्या माध्यमातून टिटवाला प्रीमियर लीगचं हे यशस्वी आयोजन आपण पाहिलं। ही त्रिमूर्ती आहे आणि या त्रिमूर्तीच्या माध्यमातून यशस्वी आयोजन। त्यानंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया। नक्कीच या मैदानासाठी परमेश्वर असतील, त्यानंतर विठ्ठल असतील, सुरेश जगताप असतील, राम खोकड, महाजन, परमेश्वर या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली। गोपी असतील, या सर्वांचा इथे आपण सन्मान करूया। या सर्वांचा इथे आपण सन्मान करूया। विशाल असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली या मैदानासाठी आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। या सर्वांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय। एकदा जोरदार टाळ्या, प्रचंड मेहनत घेतली या मैदानासाठी आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर आपण चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील बक्षीस समारंभाला सुरुवात करतो। बघा, महाजन दादा यांचा मोबाईल सापडत नाहीये, कोणाला जर भेटला तर आपण प्रामाणिकपणे आणून द्या, योग्य ते पारितोषिक आपण देऊ त्यांना।
तर या स्पर्धेमधील आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7,777 रुपये रतनसिंग परदेशी घुसिंगे आणि चेतन दादा लोदवाल यांच्या माध्यमातून हे लाभलेलं आहे. आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. संघ आहे रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा खेळ राहिला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रॉयल स्टार या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. संघाचे कर्णधार आहेत त्यांना देखील विशेष भेट देखील आहे. महाराणा प्रताप यांची ही प्रतिमा देऊन आपण यस कॅप्टन आहेत राहुल दादा महेर त्यांना आपण देऊया ही सप्रेम भेट. राम खोकड यांना विनंती असेल दादा या, कारण की कॅप्टनला ही भेट आहे, प्रतिमा आहे महाराणा प्रताप यांची आणि ती आपण देऊया. राहुल दादा आपण यापुढे. कॅप्टन आहेत राहुल दादा. थोडीशी दुखापतग्रस्त आहेत परंतु लवकरच ते बरे होतील आणि पुन्हा क्रिकेटच्या मैदानावरती ते दिसतील. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. गेट वेल सून दादा. आणि त्यानंतर आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज आणि पहिला क्रमांक. मॅन ऑफ द सिरीज आपण देऊया आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे. या स्पर्धेमध्ये बनवले एकूण 93 धावा आणि 9 विकेट. 4 ते 5 खेळाडू खऱ्या अर्थाने रेसमध्ये होते. या मॅन ऑफ द सिरीजच्या सज्जन जोनवाल होते, रुपेश बासरे देखील होते, राहुल दादा देखील होते, परमेश्वर देखील होता. आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज आहे ज्याने बनवल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 93 धावा आणि 9 विकेट घेतलेत. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकलचा मानकरी परमेश्वर शेरे. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. राहुल दादा महेर आणि गोपीदादा नांगलोज जी A1 जोडी आहे त्या A1 जोडीकडून ही सायकल आहे. क्या बात आहे. परमेश्वर अभिनंदन. एकदा जोरदार आल्या परमेश्वर शेरेसाठी. या स्पर्धेमधील टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 मधील मॅन ऑफ द सिरीज. मेडल देखील आहे. अविस्मरणीय क्षण आहे परमेश्वर साठी. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार आल्या परमेश्वर साठी. त्यानंतर आपण देऊया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपयांचं पारितोषिक मंगेशजी सिंगल यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि त्यांनाच विनंती असेल मंगेश सिंगल साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आणि आपल्या